हॅलो फ्रेंड्स. सो मला आता तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या लोकांनी दुबईला यायचं तिकीट बुक केलं किंवा ऑलरेडी ट्रॅव्हल एजंट्सना पैसे दिले आणि एअरस्पेस क्लोज झाल्यामुळे येऊ शकले नाही. सो आय कॅन अंडरस्टँड युअर सिच्युएशन. तुम्हाला असं वाटत असेल आपले पैसे गेले, आपली टूर रद्द झाली, पण तुमच्या सिक्युरिटी रिझनसाठीच दुबई गव्हर्नमेंटनी हे डिसिजन घेतलं आहे. सो तुमचे पैसे कुठेही जात नाही आहे. तुम्ही प्लीज ट्रॅव्हल एजंटकडून क्रेडिट नोट मागून घ्या, फ्युचर ट्रॅव्हल डेट घ्या. सो क्रेडिट नोट हे सगळे देतात. इवन बुर्ज खलिफा जेव्हा खाली करवलं तेव्हा ते सुद्धा कॅन्सलेशनसाठी, नील चार्जेससाठी मेल टाकावा लागतो. हे तुमचं ट्रॅव्हल एजंटच करू शकतो. ज्या लोकांनी स्वतःहून बुकिंग केलं आहे त्यांना प्रत्येक वेळेला त्या वेबसाईटवर जाऊन नील कॅन्सलेशनसाठी ईमेल करावा लागेल. मग तुमचे पैसे सिक्युअर आहेत. काही वेळेला रिफंड मिळतं, काही वेळेला रिफंड नाही मिळत. सो तुम्ही क्रेडिट नोट घ्या आणि टूर कंटिन्यू करा फ्युचर डेटवर. ओके. सो जे काय झालं आहे त्याच्यामध्ये ट्रॅव्हल एजंटची काही चुकी नाही आहे आणि पॅनिक होऊ नका, काम राहा. तुम्हाला तुमचे पैसे युटिलाइज करता येतील हे शुअर आहे. आणि आजचं लेटेस्ट अपडेट हे आहे की काही मिनिमम फ्लाईट्स आता, आज 2 मार्च आहे, काही इव्हनिंगला काही फ्लाईट्स त्यांनी ऑन केल्या आहेत एमिरेट्स आणि एथिहाडच्या. पण काही ठराविक लोकांसाठीच आहेत. ज्या लोकांचे डिपार्चर्स होते इकडून दुबईवरून त्यांना एअरलाईन स्वतःहून फोन करणार आणि त्याच लोकांनी जायचं आहे एअरपोर्टला. त्यामुळे सगळ्यांनी रश करू नका. जर कोणी इथे अडकले असेल तर सर्वांनी रश करू नका. एअरलाईन स्वतःहून तुम्हाला कॉल करेल आणि मगच तुम्ही एअरपोर्टवर जा. बाकी तर सगळं इकडे नॉर्मल आहे. सी